नेरूळ सेक्टर 6 परिसरात महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रीडांगण आहे। या मैदानावर 12ही महिने आपणास बकालपणा पाहावयास मिळतो। विशेष म्हणजे या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी, बकालपणा घालवण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून काहीही प्रयत्न झालेले नाहीत। स्थानिक रहिवाशांसाठी हे एकमेव मैदान आहे। मैदानात डागडुजी झाली नसल्याने ओबडधोबड भाग, खाच खळगे, कुठे फेवर रॉक पडलेले, कुठे मोठ्या दगडी विखुरलेल्या पाहावयास मिळतात। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा 12ही महिने जंगली गवत या मैदानात असतेच। पावसाळा संपल्यावरही जंगली गवत काढले जात नाही। याबाबत कोणी प्रशासनाकडे काही बोलत नाही आणि प्रशासन माहिती असूनही समस्या सोडवत नाहीत। मैदानाच्या एका बाजूला एव्हरग्रीन सोसायटीकडे जाताना छोटेखानी लोखंडी प्रवेशद्वार आहे। ते तुटल्याने नवीन न बसविता अथवा जुन्या प्रवेशद्वाराची डागडुजी न करता तेथे प्लायवूड टाकण्यात आले आहे। तो भाग आणखी काही बकाल कसा वाढेल यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत। मैदानात असलेल्या गटारावरती झाकण असणारे सिमेंटचे ठोकळे निघाले आहेत। त्या खुल्या भागातून गटारामध्ये कचरा साठला आहे। त्यामुळे मैदान व उद्यानात येणाऱ्या नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे। याविरोधात स्थानिक समाजसेवक महादेव पवार यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे। पालिका विभाग अधिकाऱ्यांनाही सांगितले आहे। तथापि मैदानातील समस्या सोडवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने स्थानिक लोकांसमवेत पालिका विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा महादेव पवार यांनी दिला आहे। अनेक विकास कामे आम्ही केली आहेत असा दावा करणाऱ्यांनी कामाच्या अपयशाची, बकालपणाची जबाबदारी स्वीकारावी अशी प्रतिक्रिया यावेळी क्रीडांगणात असणाऱ्या स्थानिक रहिवाशांची नावं सांगण्याच्या अटीवर दिली आहे। आज तानाजी मालुसरे मैदानात पूर्ण दुरवस्था झालेली आहे। आज जे गटर बघितलं तर पूर्ण झाकणे नाहीत, कचऱ्याचे ढीग लागले आहेत, दुर्गंधीचा वास येतोय। सर्व इथं आज जे रहिवासी इथं जे मैदानामध्ये जॉगिंगसाठी येतात त्यांना दुर्गंधीचा सामना करायला लागतो। तसंच या मैदानामध्ये बघितलं तर कुठेही लेवल नाही, गवताचं सर्व मैदानामध्ये गवत आहे, सगळे दगडं पडलेत, पूर्ण मैदानाची दुरवस्था आहे। त्या म्हणजे आज 5 वर्षात काहीसुद्धा झालं नाही। सर्व मैदानाची दुरवस्था, गटराची दुरवस्था। आज या मैदानाच्या बाजूला जे गेट आहे, गेट तुटलेलं आहे, त्याला लाकडाच्या फळ्या लावलेल्या आहेत। म्हणजे एवढे आपलं महानगरपालिका दुरवस्था चालली का? आज करोडो रुपये आज महानगरपालिका विविध क्षेत्रावर खर्च करते, पण आपल्या मैदानाला 1 रुपयाचा खर्च नाही। म्हणजे सगळं पूर्ण दुरवस्थ मैदान झालेलं आहे। तरी या मैदानाकडं महानगरपालिकेने लक्ष देऊन लवकरात लवकर काम करा, नाहीतर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करून हे काम करून घेणार आहोत।